ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथे महासभा संपन्न झाली। या महासभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व नगरसेविका यांनी सभागृहामध्ये गोंधळ करून सभा बंद पाडण्याच्या दृष्टिकोनातून गोंधळ घातला होता। त्यानंतर महापौर महोदय आपल्या डायसवर येऊन आपल्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि काही सदस्यांनी ठिय्या आंदोलन केलं। जोरदार शिवसेनेच्या विरोधात मुर्दाबादीचे नारे दिले, घोषणा दिल्या, असं गैरवर्तन करून महासभेच्या नियमांचं उल्लंघन केलं। त्यामुळे सभागृहात असुरक्षितता निर्माण झाली आहे। भविष्यात आपल्यालाही जीवाला धोका उद्भवू शकतो। त्यामुळे महासभा सुरू असताना कामकाजामध्ये व्यत्यय आणणाऱ्या तसेच गैरवर्तणूक करणाऱ्या भाजपाच्या सदस्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये निलंबित करावे। राष्ट्रगीत चालू असताना खालीच ठिय्या मांडून बराच वेळ बसून राष्ट्रगीताला उभा न राहता त्याचा अवमान केला, त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्याकडे ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांनी केली आहे। याविषयी मनोज शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। 15 मेला महासभा झाली आणि त्याच्यात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी फक्त भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला आणि त्याच्या आधीच्या पण 2 महासभा झाल्या, त्याच्यामध्ये पण गोंधळ घातला। मुळात त्याच्यानंतर मला असं कळलं की माझ्या विरोधामध्ये आणि राजेश मोरे आमचे सदस्य आहेत, दोघांच्या विरोधामध्ये नौपाडा पोलीस स्टेशनला त्यांनी काहीतरी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते। एक तर मला त्या सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री पक्षाचे नेते आहेत फडणवीस साहेब आणि रवी जाधव साहेब हे पण नेते हे अध्यक्ष आहेत, त्या दोघांना सांगायचं की काहीतरी आपल्याला सदस्यांना समज द्यावा लागेल। मुळात ज्या एवढ्या सदस्यांना एक माहिती नाही की जनगण मन मी म्हटलं हा अपमान नाही झाला, त्याच्यामुळे ही कुठली केस होणार नाही पोलीस स्टेशनला। ही साधं कायदा त्या सदस्यापैकी कुठल्याही ज्येष्ठ नगरसेवकांना माहीत नाही आणि उठसूट बाहेर जाऊन नौपाड्यामध्ये माझ्यावर गुन्हा नोंदवा अशी मागणी करतात आणि शेवटी पोलिसांना सांगावं लागतं की याबाबत गुन्हा दाखल होऊ शकत नाही। म्हणजे किती बालिशपणा आहे हा। दुसरी गोष्ट, गटनेत्याच्या बैठकीमध्ये एकदा ठरलं की बाबा पहिली लक्षवेधी घ्यायची आणि पावसापूर्वी अनेक प्रश्न लोकांचे प्रलंबित आहेत आणि ते करणं काळाची गरज आहे। अतिशय तोंडावर पाऊस आहे, त्या लक्षवेधीचं पण फार महत्व होतं आणि त्याच्यानंतर मग उरला वेळ त्या संदर्भामध्ये प्रश्न उत्तरं घ्यायची हे स्पष्ट गटनेत्याला सांगितल्यानंतर देखील त्या ठिकाणी काही सदस्य की आमचे प्रश्न घ्या। नंतर मी ते पहिले की एवढा आग्रह का प्रश्नाचा का, त्याच्यानंतर कळलं की ते प्रश्न हे शहर विकास संदर्भामधले होते, म्हणजे बिल्डरच्या संदर्भामधले होते आणि आता मी काय बोलणार नाही, हे असे बिल्डरच्या संदर्भामधले असलेले प्रश्न ते त्याचा कुठे कुठे काय काय दुरुपयोग केला जातो, भ्रष्टाचारापर्यंत विषय जाऊ शकतो। मला त्याच्यावर चर्चा करायची नाही। माझी मागणी एकच आहे, आज जर आमच्या महापौर बाई सुरक्षित नसतील सभागृहामध्ये तर नियमाप्रमाणे महाराष्ट्र अधिनियमाप्रमाणे त्यांना निलंबन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर मी ठाम आहे। या ठिकाणी पक्षनेते आज एकनाथराव शिंदे साहेब यांची माझी भेट होईल, त्यांच्याशी मी सविस्तर बोलणार आहे या विषयावर। जर तुम्हाला युतीचा नातं निभवायचं असेल तर ते फक्त एकतर्फी आम्ही निभवायचं अशी तुमचं जर समजूत असेल तर ती फार चुकीची आहे। त्यासाठी तुमची साथ लागेल ही देखील आमची कळकळीची विनंती आहे। म्हणून मी त्यांच्या नेत्यांना देखील हे पत्र पाठवणार आहे आणि त्यांनी भविष्यात अशा प्रकारचं वर्तन करू नये। शेवटी त्या सभागृहामध्ये आपण लोकोपयोगी नागरिकांची कामं करण्यासाठी बांधील आहोत। तुमच्या प्रश्नोत्तर किंवा असे राडे करून लफडे करून सभा बरखास्त करून गोंधळ घालून ही परंपरा आपण बंद करावी। महाराष्ट्र अधिनियमाप्रमाणे सभा चालवावी। याआधी पण या सभेला वारसा आहे, डावकरे साहेबांचा, प्रकाश परांजपे साहेबांचा, केळकर साहेबांचा, अनेक चांगले या ठिकाणी नगरसेवक सर्व पक्षाचे मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत। त्याच्यामुळे माझी विनंती आहे, भविष्यात असं काय करू नका, पण निलंबन हे करावे असे मी या बाबतीत ठाम आहे।